नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे वेदिकाचा यात्रेतील तो थरारक प्रसंग. कथेचे मूळ नाव आहे प्रायश्चित्त. कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. कथेला आता सुरुवात करू. अगं, ते पाण्याचं गाडगाण भरून लवकर, तात्यासाहेब म्हणाले. इकडे विश्वासरावांचे हातपाय लटलट कापत होते. विश्वासरावांची बायको सुमित्रा लगेच आत धावली. पाणी दे दो मुझे, पाणी, घोर अपमान. वेदिका वेदनेने रागाने ओरडत होती. वेदिकाने केस मोकळे सोडले होते. तिचा तो सुंदर चेहरा त्या केसांच्या ग्रहणामुळे दिसत नव्हता. तोंडातून येणाऱ्या दीर्घ श्वासामुळे तिच्या चेहऱ्यावरचे केस लयबद्ध रीतीने त्या श्वासाच्या तालावर उडत होते. वेदिकाला असं होण्याची ही आत्तापर्यंतची तिसरी वेळ होती. आपली मुलगी अशी का करतीये, हा प्रश्न तिचे आई वडील विश्वासराव आणि सुमित्रा यांना पडला होता. आपल्या नातीची हालत तात्यासाहेबांना सुद्धा सहन होत नव्हती. ते तिला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होते, पण तिच्या गरम निखाऱ्यासारख्या तापलेल्या अंगाला स्पर्श होताच ते मागे सरत होते. दर अमावस्येला हा प्रकार होत होता. वेदिका सोबत होणाऱ्या ह्या भयंकर प्रकारामुळे तात्यासाहेब स्वतःलाच दोष देत होते. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण वैष्णोदेवी यात्रेला गेलो, तात्यासाहेब उद्गारले. आबा, तुम्ही नका त्रास करून घेऊ, बरी होईल ती, बसा बघू तिकडे, विश्वासराव तात्यासाहेबांना धीर देत म्हणाले. विश्वासरावांचा धीर गंभीर आवाज ऐकून तात्या खाली बसले. अगं सुमित्रा, ये लवकर पाणी घेऊन, विश्वासराव म्हणाले. तसे खळखळ पाणी सांडत सुमित्रा धावत आल्या. नवीन गाडगे पाण्याच्या वजनानं जड झालं होतं. ते सावरत सुमित्रा आल्या. त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलीसाठी अश्रू होते. विश्वासरावांनी ते गाडगे वेदिकासमोर ठेवलं. तिनं ते उचललं आणि ती त्यातील पाणी घटाघट पिऊ लागली. पाणी नरड्यात उतरत होतं. सगळा माठ रिकामा झाला. वेदिकाने सगळ्यांच्याकडे एक नजर पाहिलं आणि तो माठ भिंतीवर फेकून फोडून टाकला. तसे जोराचा आवाज झाला. सगळ्यांची नजर तिकडे होती. वेदिकाच्या पापण्या जड होत होत्या. ओम नमः शिवाय असा उच्चार करून ती जमिनीवर कोसळली. तसे घरचे सगळे शांत झाले. वेदिकाच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. ते पुसत तिने वेदिकाच्या अंगावर चादर पांघरली आणि ती झोपी गेली. विश्वासराव आणि तात्या सुद्धा सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले होते. वेदिका त्यांची लाडकी होती आणि वेदिका बरोबर हे जे काही होत होतं ते सगळं त्यांच्या डोक्याबाहेरचं होतं. तात्यासाहेबांना सगळा महाराष्ट्र ओळखत होता. त्या काळी पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे शड्डू घुमले होते. हिंद केसरी तात्यासाहेब एक कमालीचं व्यक्तिमत्व होतं. पण पैलवानाचा पोरगा म्हणजेच विश्वासराव मात्र व्यापारी झाला होता. विश्वासरावांनी आपल्या हिमतीवर आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि वेदिकाच्या जन्मानंतर तर त्यांना सोन्याचे दिवस आले होते. घरची लक्ष्मी होती ती. तिचे लाड सुद्धा तसेच झाले होते. विश्वासरावांचा मोठा मुलगा अमेरिकेत शिकायला होता. नुकतेच त्याने तात्यांच्या आग्रहास्तव आपल्या जुन्या गावात घर बांधलं होतं. निसर्गरम्य ठिकाण आणि महाराष्ट्रातील सगळ्यात उंच डोंगर असल्याने तिथल्या पायथ्याशी बरीच लोकवस्ती आणि फ्लॅट्स बनले होते. वेदिका सुद्धा इथे येऊन खुश होती. सकाळी सकाळी ढगात घुसलेला त्या डोंगराचा कडा आणि आजूबाजूचा हिरवा निसर्ग मन प्रसन्न करणारा होता. वेदिका बरोबर हे सर्व कशामुळे झालं ते आपण आता पाहू. विश्वासरावांचा एक मोठा प्रोजेक्ट यशस्वी झाला होता. तसे ते सहकुटुंब वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघाले होते. तात्यांची सुद्धा इच्छा होती. बर्फाच्छिद्दित प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा मोहक वाटत होत्या. देवधर्म जास्त न आवडणाऱ्या वेदिकाला सुद्धा ते निसर्ग सौंदर्य हवंसं वाटत होतं. त्यांचं दर्शन झालं. प्रवासाच्या चर्चा होऊ लागल्या. वेदिकाचे जवळपास 500 फोटो काढून झाले होते. ते सर्व एका वळणावर बसले असताना ती सेल्फी घेत होती.
तसे खालच्या एका कड्यावरून काही भगवे कपडे घातलेले लोक एका गुहेतून बाहेर येत असताना तिला दिसले आणि अचानक ते त्या झाडीत दिसेनासे झाले. वेदिकाला त्या गुहेबद्दल उत्सुकता जाणवू लागली. त्या गुहेत काय असेल असा विचार तिच्या डोक्यात आला. तिकडे जायला छोटीशी वाट होती, पण जरा जरी चूक झाली तर सरळ दरीतच. पण वेदिका खूप धाडसी आणि हट्टी होती. तिने तर ठरवलंच होतं की तिकडे जाऊन बघायचंच. तिने एक नजर आपल्या कुटुंबाकडे बघितलं. कोणाचंच लक्ष तिच्यावर नव्हतं. त्या थंडीत तात्यांचे पाय दुखत होते, त्यामुळे विश्वासराव त्यांच्या पायाला मलम लावून देत होते. सुमित्रा आपल्या सामानात काहीतरी शोधत होत्या. हीच वेळ होती. ती हळूहळू त्या दरीत उतरू लागली. खाली न संपणारी खोल दरी दिसत होती. समोर एक बर्फाच्छिद्रित पर्वत होता. हळूहळू हलका बर्फ पडत होता. त्या वर्षी जरा जास्तच बर्फ पडला होता. गर्दी जरा कमीच होती. भारीतले स्वेटर आणि ग्लोव्ज घालून खाली उतरणे वेदिकाला अवघडच जात होते. तरी सुद्धा ती झाडाचा आधार घेत घेत खाली उतरत होती. धुक्यामुळे खालचे काहीच दिसत नव्हते. एवढेच काय, पण समोरचे सुद्धा काही दिसत नव्हते. ह्या वर्षी थंडीने कहर केला होता. त्या धुक्यात एक महत्वाची गोष्ट वेदिकाकडून राहून गेली. बाहेर लावलेला एक मोठा बोर्ड तिने वाचलाच नाही. त्या बोर्डवर काहीसं असं लिहिलं होतं, जरूरी सूचना, ये समाधि महाराष्ट्र के एक जाने माने शिव भक्त संत श्री कैलाशनाथ स्वामी की है, जिन्होंने अपना सारा जीवन त्याग कर शिव की आराधना की और एक सिद्धि प्राप्त कर ली और लोगों का कल्याण किया. आपसे निवेदन है कि इस समाधि का दूर से ही दर्शन ले, पास जाने की कोशिश बिल्कुल ना करे. कहा जाता है कि अभी भी उनका वास्तव्य इस गुफा में है, इसलिए आपसे निवेदन है की दूर से ही दर्शन करे. असा हा बोर्ड धुक्यात हरवून गेला होता. त्यातच त्या गुहेतील समाधीच्या सेवकाची आई अचानक आजारी पडली होती. त्यामुळे कैलास स्वामींची माफी मागून तो दवाखान्यात गेला होता. म्हणजे त्या गुहेत आता कुणीच नव्हतं. वेदिका त्या गुहेजवळ आली होती. कसलाही विचार न करता ती आत शिरली. बाहेर असलेली हाडे गोठवणारी थंडी गुहेत मात्र अजिबात जाणवत नव्हती. त्या गुहेत उबदार आणि प्रसन्न वातावरण होतं. दूरवर एक दोन दिवे दिसत होते. बाकी सगळीकडे अंधार होता. वेदिकाने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि अचानक कर्ण कर्कश आवाज करत एक कावळा तिथून तिला घासून उडून गेला. वेदिका घाबरली, पण काही क्षणात तिनं स्वतःला सावरलं. एक कसला तरी चौथरा दिसत होता. त्यावर एका राक्षसाच्या मुंडक्याचं शिल्प कोरलं होतं. असल्या गोष्टी वेदिकानं सोशल मीडियावर खूप बघितल्या होत्या, त्यामुळे वेदिकाला हे काहीच नवीन नव्हतं. ती त्या गुहेत पुढे पुढे जाऊ लागली. तसे एक सुंदर शिल्प तिला दिसलं. असं शिल्प तिनं कधीच पाहिलं नव्हतं. त्या दगडात काही देवांची शिल्पे कोरली होती. जणू देवांची सभाच भरली आहे. वेदिकाला हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये फोटोच्या स्वरूपात कैद करून घ्यायचं होतं. ती त्या कट्ट्यावर चढली आणि एक सेल्फी घेतली, पण कॅमेऱ्यात फक्त तीच दिसत होती. ते देवांचे शिल्प दिसत नव्हते. त्या अंधारात अजाणतेपणी ती कैलास स्वामींच्या समाधीवर उभी राहिली होती. कॅमेऱ्यात फक्त काळोख दिसत होता. वेदिका घाबरली. ती लगेच त्या कट्ट्यावरून खाली उतरली आणि टॉर्चच्या उजेडात वाट काढत जाऊ लागली. पण कोणीतरी आपल्या मागे आहे असं तिला सारखं वाटत होतं. अचानक एक शॉक लागावा तसा झटका तिला बसला आणि ती खाली कोसळली. तिची शुद्ध हरपली होती. काही वेळ गेला. वेदिका, ए वेदिका अशी आर्त हाक तिला ऐकू आली. तशी ती उठली आणि बाहेर चालू लागली. अजून सुद्धा तिच्या मागे कोणीतरी काहीतरी रागानं बडबडत चालत आहे असं तिला भासत होतं. अचानक तिला आपले पाय जड वाटू लागले. ती पायवाट आता ती कोणत्याही आधाराविना झपझप चढू लागली आणि काही क्षणात ती वरती पोचली. कुठे होतीस? किती शोधलं तुला? सांगून जाता येत नाही का तुला? वेदिकाची आई ओरडत होती, पण वेदिका तिच्याकडे अनोळखी नजरेने बघत होती. तिच्या वडिलांनी तिला खांद्याला धरून हलवलं तेव्हा ती भानावर आली आणि रडू लागली. एकदम तिला काय झालं कुणालाच काहीच कळत नव्हतं. खेळकर आनंदी वेदिका
अचानक अशी का झाली हे त्यांना समजून येत नव्हतं. त्यांनी लगेच परतीचा प्रवास सुरू केला. पूर्ण प्रवासात वेदिका शांत होती. फक्त तिच्या अंगठ्यांची आणि शेजारच्या बोटांची हालचाल चालू होती. जणू काही ती जपमाळ करत आहे. ती काहीतरी पुटपुटत सुद्धा होती. घरच्यांनी त्या तिच्या कृतीकडे विशेष लक्ष दिलं नाही. ते जेव्हा घरी पोचले तेव्हापासून वेदिका शांत शांत राहू लागली. शंकराचा फोटो समोर दिसताच लोटांगण घालू लागली. कुठले तरी मंत्र बडबडू लागली. विश्वासरावांना हे जरा विचित्रच वाटू लागलं. त्यांनी वेदिकाला डॉक्टरला सुद्धा दाखवलं, पण तिच्यात काहीच फरक पडत नव्हता. त्या दिवशी अमावस्या होती. सगळे शांत झोपले होते. अचानक एक किंचाळी ऐकू आली. अपमान, घोर अपमान. त्या आवाजाने सगळे जागे झाले. वेदिकाची आई प्रचंड घाबरली. विश्वासराव आणि तात्या धावत बाहेर आले. वेदिका केस सोडून बसली होती. पाणी, पाणी पाहिजे मला, पाणी. ह्यावेळी मात्र वेदिकाचा आवाज वेगळा येत होता. तात्या मात्र समजून चुकले होते, पण विश्वास समोर बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. ते धावत किचनमध्ये गेले आणि पाण्याचा तांब्या घेऊन आले. तो तांब्या वेदिकाने हवेतच उडवला. गाडग्यातलं पाणी पाहिजे मला, वेदिका म्हणाली. तसे तात्या लगेच आपल्या खोलीत धावले आणि त्यांनी भरलेला माठ तिच्या समोर ठेवला. वेदिकाने एका दमात तो माठ रिकामा केला आणि झोपी गेली. ते भयंकर दृश्य पाहून वेदिकाची आई रडू लागली. सुनबाई, भूताटकीचा प्रकार हाय बघ. आणि विश्वास, आता तू गप्प बस, मी बघतो काय ते, तात्या म्हणाले. विश्वासरावांना भूत प्रेत असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. तरीही त्यांनी तात्यासाहेबांच्या ह्या गोष्टीला विरोध केला नाही. दुसऱ्या दिवशी तात्यांनी बुलेट काढली आणि दुसऱ्या गावातून एक भगत बाबा घेऊन आले. वेदिका समोर बसली होती. भक्ताने भंडारा काढला आणि वेदिकाच्या दिशेने फुंकला. तशी खाली मान घालून बसलेली वेदिका झटकन उभी राहिली. त्या भंडाऱ्यासमोर सगळे भूत प्रेत दयेची भीक मागायचे, अशी त्या भक्ताची ख्याती होती. मात्र वेदिकावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. तिने एक नजर भक्ताकडे बघितलं आणि क्षणात त्याच्या अंगावरील कपडे जळू लागले. ते दृश्य पाहून घरचे सगळे घाबरले. आपल्या कपड्यांना आग लागली हे पाहताच भगत उड्या मारत बाहेर पळाला. त्याच्या मागे विश्वासराव आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. तशी वेदिका हसली. बच्चा है तू मेरे सामने बच्चा, असे बोलून वेदिका जोर जोरात हसू लागली आणि आपल्या खोलीत गेली. वेदिकाची आई रडतच होती. विश्वासरावांच्या डोळ्यात अश्रू होते. पाण्यानं भिजलेला मांत्रिक आला तसे तात्या रागानं म्हणाले, काय रे भक्ता, काय शिकून आलायस तू? पोरं बरी करता येईना तुला? तसे आपले सामान झोळीत भरत भगत म्हणाला, नाही तात्या, काहीतरी पॉवरफुल हाय बघाये. आमचा बाप वाटतं या. डोळ्यात बघितलंय म्या, मोठा उपाय कराया पाहिजे. तसे तात्या उद्गारले, काय पाहिजे ते कर, हे घे पैसे, पण माझी नात ह्यातून सुटली पाहिजे. व्हय तात्या, कुंभमेळा भरला हाय, तिथून एक आघोरी बोलवून घेतो बघा, मग बघतोच ह्यो कोण हाय ते. 15 दिवस द्या तात्या, आणि काळजी करू नका तात्या, हे भूत तुमच्या पोरीला नुकसान करणार नाही बघा, गॅरंटी देतो मी, फक्त काय मागील ते द्या. असं बोलून भगत निघाला. पण सगळ्या कुटुंबाची चिंता अजून कायम होती. वेदिकाला ह्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. एकीकडे त्या गुहेत गेल्यामुळे देविकाची अशी अवस्था झाली होती आणि दुसरीकडे एक विजय नावाचा मुलगा एका जागी जमीन खोदत होता. भयाण शांतता पसरली होती. जुन्या कंदिलाने जेवढा आखला होता तेवढाच काय तो प्रकाश होता. त्या जंगली प्रदेशात थंडी होती. त्या उंच डोंगर कड्याभोवती आता सिमेंटचं जंगल वाढलं होतं, पण दुसऱ्या बाजूला मात्र हिरव्या झाडांचे राज्य होते. ती झाडे रात्री भयाण वाटत होती. त्या दिवशी अमावस्या होती. सगळीकडे गर्द झाडी होती, पण त्या तेवढ्याच 10 बाय 10च्या जमिनीच्या पट्ट्यात सुपीक काळी माती असून सुद्धा झाडे उगवली नव्हती. त्या जागेच्या आजूबाजूला गवत सुद्धा होतं, पण ती तेवढी जागा कुणासाठी तरी राखीव होती. आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर डोक्यावर परिणाम करायला पुरेशी होती. 2-3 पाखरांनी त्या कंदिलाभोवती घिरट्या मारायला सुरुवात केली होती.
टिटव्या ओरडून ओरडून कुणाच्या तरी मरणाचे संकेत देत होत्या. कसल्या तरी सडक्या रक्ताचा वास सगळीकडे पसरला होता. त्या थंडीत विजयच्या टक्कल केलेल्या डोक्यातून घाम पाझरून खालची माती ओली करत होता. कुदळ फावडे जोरात चालत होतं. खोदून झालेल्या मातीचा बाजूला मोठा ढिगारा लागला होता. त्या मातीतले किडे आळ्या बाहेर येऊन जंगलाच्या अंधारात गायब होत होते. त्याचं नाव तर विजय होतं, पण तो स्वतःला राक्षस म्हणून घेई. त्यांचे घर तसे गावाबाहेर होते. मंत्र तंत्र करणारी करणी करणारी माणसं गावात नकोत म्हणून धाकवाडीच्या सरपंचांनी त्याच्या कुटुंबाला बाहेर काढलं होतं. त्यामुळे वाळीत टाकलेले कुटुंब अधिकच बंडखोर बनलं होतं. काळ्या जादूची पूर्वापार परंपरा होती त्यांची. विजय सुद्धा काही विद्या जाणून होता. गावात करणी करणे, मंत्रांच्या जोरावर लोकांना त्रास देणे अशी कामं तो करत असायचा. गावात त्यांना किंमत नव्हतीच. त्यातच विजयचा बाप खितपत पडला होता. मरता मरता त्याचा बाप त्याच्या हातात एक पुस्तक टेकवून गेला आणि म्हणाला, आपला पूर्वज बिनशिराचा एका पेटीत बंद आहे. माझ्या हातून काय जमलं नाही, पण तू त्याला बाहेर काढ. माला माल करील त्यो तुला. दुसऱ्याची संपत्ती लुटून तुझी भरभराट होईल. इतके बोलून विजयच्या बापानं जीव सोडला आणि विजयच्या डोक्यात ही विषारी योजना जिवंत करून गेला. विजयनं ते पुस्तक उघडलं. त्या पुस्तकात भयानक विद्या लिहिल्या गेल्या होत्या. अगदी मानवी देहाच्या प्रत्येक अवयवामधून कोणकोणती विद्या सिद्ध करता येते इथपर्यंत त्यात लिहिलं गेलं होतं. त्या पुस्तकातील एक पान बहुतेक विजयच्या कामाचं दिसत होतं. योग आला होता. ज्या पूर्वजांबद्दल विजयचा बाप सांगत होता त्याला मरून 300 वर्ष झाली होती. कैलास स्वामी नामक ऋषीने अक्षरशः विजयच्या पूर्वजाची म्हणजेच बल्लाळची राख केली होती. अतिशय धूर्त आणि सैतानी उपासक अशी बल्लाळची ख्याती होती. देव नाही, सैतानच तुम्हाला वाचवू शकतो असं म्हणून देवावरचा विश्वास उडवण्यासाठी त्याने समाजात रोगराई आणली होती. ती रोगराई लोकांच्यावर हावी होत होती. गावच्या गावं मरून पडत होती. जो सैतानाचा भक्त होईल तोच जिवंत राहील असे बोलून बल्लाळने अनेक लोकांना आपल्या बाजूनं करून घेतलं होतं. सैतानाचा उपासक बनण्यासाठी तो लोकांना ते रोगाने सडलेले मृतदेह खायला लावून नरभक्षक बनवू लागला होता. लोक जीव वाचवण्यासाठी नरभक्षक होत होते. लोकांनी माणुसकी सोडून दिली होती. मोठे सुळे असलेले नरभक्षक लोक आता सगळीकडे वावरू लागले होते. सगळीकडे भीतीचे साम्राज्य होते. देवळं फोडली जात होती. गावागावात रक्ताचा सडा पडू लागला होता. बल्लाळ अजून ताकदवान होत होता. कोणीही त्याचा सामना करू शकत नव्हतं. कुठला राजा लढायला आला की बल्लाळ आपल्या काळ्या जादूने सैन्यात बंड निर्माण करायचा आणि शत्रूला बेचिराख करून टाकायचा. मानवी शक्ती हरली होती आणि ही गोष्ट कैलासनाथ स्वामींकडे गेली होती. पंचमहाभूतांवर पकड असलेले कैलासनाथ आपल्या 3 खडी विद्येसाठी प्रसिद्ध होते. आपल्या तप विद्येने आपली सगळी शक्ती ते 3 सोनेरी दगडात साठवत असत. बल्लाळ आणि कैलासनाथ समोरासमोर आले. बल्लाळचं ते नरभक्षक सैन्य कैलासनाथांच्या पवित्र चिताभस्म लावलेल्या अंगाला स्पर्श करताच जळून बेचिराख होत होतं. बल्लाळ आणि कैलासनाथ समोर होते. सामना मंत्र विद्येचा होता, पण कठोर तपस्या करून सिद्धी मिळवलेले कैलासनाथ बल्लाळवर भारी पडत होते. कैलासनाथ स्वामींनी आपल्या दैवी शक्तीने ते 3 दगड बल्लाळवर फेकून त्याला राख करून टाकलं होतं आणि तीच ही जागा होती. पण कलयुग जसजसं आपलं रूप अजून भयान करेल तसे बल्लाळ बरोबर अजून दैत्य जागृत होतील हे कैलासनाथ स्वामींना माहीत होतं. म्हणूनच त्यांनी बल्लाळचं कपटी शिर आपल्या समाधीजवळ पुरलं होतं. आता राहिलं होतं ते बल्लाळचं धड, तर त्याची राख कधीच झाली होती. पण कलयुगाचा प्रभाव वाढत होता. कित्येक भयान पापं पृथ्वीच्या पोटात परत जिवंत होत होती. पापं वाढत होती आणि इकडे विजयचा वेग सुद्धा वाढला होता. नकाशा तर बरोबर होता. आजूबाजूला नसलेली हिरवळ संकेत देत होती की ही जागा शापित आहे. विजयने ते सडलेलं रक्त डब्यातून बाहेर काढलं. त्याच्याच आईचं रक्त होतं ते. ह्याहून महापाप दुसरं काय असेल.
झोपलेल्या आईच्या हातावर सपासप चाकूने वार करून त्यानं हे रक्त काढलं होतं. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला मरण यातना देऊन त्याचे रक्त या विधीसाठी वापरायचं होतं. विजयने आपल्या आईच्या तोंडात रुमाल कोंबला होता आणि 4-5 ठिकाणी चाकू मारून त्यानं ते रक्त साठवलं होतं. त्याची आई तेव्हा बेशुद्ध झाली होती, पण त्याची विजयला फिकीर नव्हती. तो तडक ह्या जागी आला होता. त्याने आपले केस हाताने उपटून काढले होते, त्यामुळे त्याचे डोकं लाल भडक झालं होतं. त्याने ते केस त्या काळ्या मातीत टाकले. सोबत त्याच्या आईचं रक्त त्या मातीत ओतलं. एका हातात पुस्तक घेऊन अखंडपणे त्याचा मंत्रजप सुरू होता. त्या राखेतले किडे वर वर दिसत होते. मातीत किडे कीटक वळवळू लागले होते आणि अचानक त्या मातीतून धूर येऊ लागला. विजयचा मंत्र जोरात सुरू झाला. कसला तरी वेगळा उत्साह त्याच्या शरीरात संचारला होता. अचानक मातीने पेट घ्यायला सुरुवात केली. आगीचे लोट एका लयबद्ध रीतीने आकाशात पसरू लागले. विजय जवळच उभा होता. त्याचा घाम त्या आगीने कधीच सुकवून टाकला होता. काही वेळाने आग शांत होऊ लागली. मातीतून धूर येतच होता. विजय त्या मातीत काहीतरी शोधत होता. माती हळूहळू सजीव होत होती आणि अचानक कसली तरी हालचाल विजयला जाणवली. एक हात त्या मातीतून वर येत होता. लांब नखे कुण्यातरी सैतानासारखी वाटत होती. हात एकदम मोठा आणि काळा मिट्ट होता. त्यावर फोड उठले होते. 1-2 किडे त्यातून बाहेर पडत होते आणि अचानक त्या मातीतून साधारण 8 फुटाचा शीर नसलेला एक महाकाय दानव समोर आला. तो विवस्त्र होता. सगळीकडे घाण सडका वास पसरला होता. त्याच्या मानेवर शीर नव्हतं. विजय मान वर करून ते दृश्य बघत होता. त्या दानवाच्या मानेतून काळं रक्त वाहून छातीवर येत होतं. तो भयानक दिसणारा राक्षस बल्लाळच आहे हे विजय समजून चुकला होता. त्याची नजर समोर गेली. त्याने आपल्या खांद्यावर असलेले कापड समोर केलं. तसे त्या भयानक हाताने विजयचा हात पकडला. विजय तडफडत होता. त्या दानवाचा हात खूपच गरम होता. त्यातून निघणाऱ्या 1-2 आळ्या विजयच्या हातावर फिरत होत्या. विजय घाबरला, पण तो हात विजयला सोडत नव्हता. त्या हाताने चाचपत त्याने विजयची मान शोधली आणि खसकन त्याने आपली तीक्ष्ण नखे विजयच्या मानेत खुपसली. दुसऱ्या हाताने तो राक्षस ते कापड आपल्या कमरेभोवती गुंडाळत होता. विजय शॉक लागल्यासारखे तडफडत होता. रक्ताची एक बारीक धार विजयच्या छातीवरून वाहू लागली. अचानक विजयचा एक डोळा काळा पडला. त्याचा एक सुळा मोठा होऊन ओठांच्या बाहेर आला. विजय थरथरत होता. त्याच्या तोंडून एक कर्णकर्कश आवाज बाहेर पडला. मला कैदेतून बाहेर काढलंस तू, ह्याचा मोबदला तुला नक्की मिळणार, असे बोलून तो आजूबाजूला बघू लागला. बल्लाळची तीक्ष्ण नखे अजून सुद्धा त्याच्या मानेत तशीच घुसली होती. तो इकडे तिकडे बघून नाक वर खाली करून जोराचा श्वास घेऊ लागला. पाप पाप पाप, सगळीकडून मला पापाचा सुगंध येतोय. एक वेगळी ताकद माझ्या अंगात संचारत आहे. आता मला कोणीच रोखू शकत नाही. बस, आता माझं शीर मिळवलं की झालं. ह्या जगावर आता काळ्या दुनियेची अंधारी रात्र मला ह्या डोळ्यांनी बघायची आहे. हेच माझं स्वप्न होतं. तो भयानक आवाज अचानक सामान्य झाला. आता विजय त्याच्या आवाजात बोलू लागला. भाईजी, माझा बा म्हणाला होता की तुम्हाला परत जिवंत करायचं आहे, म्हणून मी धडपडलो बघा. आता मला तुमच्या चरणात घ्या. हे ऐकून परत तो भयानक आवाज घुमला. तू जे केलं आहेस त्याला तोड नाही. मी तुला नक्की खुश करीन, पण मला माझं स्वतःचं डोकं हवंय. मला दिसतंय की तू तुझ्या आईचं रक्त काढून मला जिवंत केलंयस. तुझ्या डोक्यात मला हवी असलेली हाव दिसतीये, पण मला तुझं शीर नको. मला माझं स्वतःचं शीर हवंय. विजय या वाक्यानं गोंधळला. त्याला फक्त एका डोळ्यानं दिसत होतं. एका डोळ्याला अंधारी आली होती. विजयचे निम्मे शरीर बल्लाळ वापरत होता. तो सामान्य आवाजात बोलू लागला. व्हय, पण ते तर त्या वैष्णोदेवी मंदिराजवळ आहे ना कुठंतरी, मग कसं काय आणायचं ते? त्याच्या ह्या प्रश्नावर क्रूर आणि भयानक हसू त्या जंगलात घुमलं. तात्पुरतं शीर लावलं पाहिजे. तुझ्या डोक्यानं नाही विचार करता येणार. मला हवं एक कपटी, पापी आणि धूर्त शीर.
तो दानव म्हणाला. विजयने त्या उंच डोंगराकडे बघितलं आणि दीर्घ श्वास घेतला. डोंगराच्या शिखरावर कसली तरी आग पेटली होती. ती आग बघून विजय खुश झाला. बहुतेक त्या शिखरावर कोणीतरी आहे, विजय म्हणाला. एकदम पापी कपटी असं मला शीर पाहिजे. चल मला घेऊन तिथे, वेळ कमी आहे, चल लवकर, तो दानव म्हणाला. हे ऐकून विजय गोंधळला. आधीच तो फक्त एकाच डोळ्यानं बघू शकत होता. हो, ह्यो कडा उंच हाय, बघा पार ढगात घुसलाय. पायऱ्या चढून जायला 3 तास लागतील. लवकर नाही जमायचं जी, विजय म्हणाला. तसे बल्लाळची नखे विजयच्या मानेतून बाहेर आली. विजय बाजूला झाला. तो अजूनही फक्त एका डोळ्याने बघू शकत होता. तू आता माझ्या शरीराचा एक भाग झाला आहेस, बस माझ्या पाठीवर, बल्लाळ म्हणाला. बिनशिराचा बल्लाळ वाकला तसा विजय जरा घाबरतच त्याच्या पाठीवर बसला. त्याने आपले दोन्ही हात त्याच्या मानेत अडकवले. विजयची नजर बल्लाळच्या मानेवर गेली. त्याच्या मानेवर शीर नव्हतं. त्याने आपली मान वर करून बघितलं. आता फक्त काळोख होता. एखाद दुसरा भयानक विंचू त्या मानेतून येऊन खाली पडत होता. विजय घाबरला होता. 8 फुटी बल्लाळ उभा राहिला. एखाद्या निवडुंगाच्या झाडाला मिठी मारावी तसं विजयला वाटत होतं. अचानक बल्लाळच्या पायांनी वेग पकडला. 5-5 फुटाची ढांग तो टाकू लागला. समोर उंच डोंगर होता. आपल्या लांब आणि मोठ्या नखांच्या हाताने बल्लाळ तो डोंगर चढू लागला. उंच कडांच्या खाचेत बोटे घालून आणि जिथे खाच नसेल तिथे आपल्या हाताच्या घातक प्रहाराने खाच करून बल्लाळ वर चढू लागला. काही क्षणात तो निम्म्या अंतरावर आला होता. खाली बघून विजयला भीती वाटत होती, पण काही इलाज नव्हता. बल्लाळचा आवेश बघून त्याला घट्ट मिठी मारून बसल्याशिवाय विजयकडे पर्याय नव्हता. त्याचा शिखरावर पोचण्याचा प्रवास सुरूच होता. आता आपण पुन्हा वेदिकाकडे वळू. त्या दिवशी पुन्हा अमावस्या होती. सकाळपासून सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरू होती. वेदिकाच्या आईनं पोटात अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. तो आत्मा वेदिकाचा पिच्छा कधी सोडणार ह्या प्रश्नाने सगळे विचारात पडले होते. रात्र आली. परत तोच थरार, परत ते ओरडणं, केस मोकळे सोडून बसणं. घोर अपमान, घोर अपमान असे वेदिकाचे ओरडणे सुरूच होते. अखेर वेदिकाच्या शरीराचा ताबा घेतलेले कैलासनाथ स्वामी काही वेळापूर्वी तिच्या अंगात संचारून गाडगं भर पाणी पिऊन ते गाडगं फोडून झोपी गेले होते. आता शांत झोपणारी वेदिका समोर होती. तिच्या आईने रडत रडत सगळे मडक्याचे तुकडे उचलून बाहेर टाकले होते आणि ती तिच्या बाजूला झोपी गेली होती. रात्रीचे 2 वाजले होते. वाऱ्याचा वेग वाढला होता. खिडकीचे हलते पडदे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. वेदिकाच्या घराबाहेर त्या भागातली सगळी कुत्री एकत्र येऊन भुंकू लागली होती. वेदिकाचे हात अचानक थरथरू लागले. ती खाडकन जागेवरून उठून बसली. तिने आपले केस मोकळे सोडले. कसला तरी वास तिला येत होता. ती गोल गोल मान फिरवू लागली. करारी पुरुषी आवाजात ती बोलली, बम बम भोले, महादेवा, ह्यासाठी बोलवलंस इथं. सेवक करून घेतलंस, ते पण मरेपर्यंत, आणि मेल्यावर सुद्धा दिसतंय मला. माझी दिव्य दृष्टी परत आली आहे. तो हैवान परत जागा झालाय तर वास तर भयानक येतोय. तो अजून शक्तिशाली झालाय असं वाटतंय. आणि माझी शक्ती कशात आहे हे तर तुला माहीतच आहे शंकरा. माझी शक्ती तिकडे त्या पर्वतावर आहे. पण काळजी करू नकोस. हा तुझा परमभक्त तुझं काम नक्की करेल. मी जातो लढायला, पण ह्या भरकटलेल्या पोरीच्या देहाला इजा पोचवू देऊ नकोस रे. जय शंभू शंकर. अशा ह्या करारी आवाजाने घरचे सगळे गोळा होऊन वेदिकाभोवती गोळा झाले होते. आपल्या चेहऱ्यावर आलेल्या केसांना बाजूला करत वेदिकाने त्यांच्याकडे बघितलं. ती काहीतरी पुटपुटत होती. ह्याआधी घरच्यांनी असे मंत्र तिच्या तोंडून पूर्वी कधीच ऐकले नव्हते. तिने आपला हात वर केला. बिटिया बहादुर बनेगी तुम्हारी, भविष्य साफ दिख रहा है उसका, शिव का आशीर्वाद है उसपे, चिंता ना करो, असे म्हणत तिच्या हाताची बोटे फिरली. तसे तिथे उपस्थित असलेले सदस्य क्षणात झोपी गेले. गाढ झोपलेले घरचे बघून वेदिका उठली. गाढ झोपलेल्या सुमित्राकडे बघून वेदिका म्हणाली, चिंता करू नको माई, तुझ्या लेकीला सही सलामत आणतो.
ही माझ्या पोरीसारखीच आहे. तो परत जागा होईल, परत तो नरसंहार. मी अदृश्य रूपात काहीही करू शकत नाही, त्यामुळे तुझ्या मुलीचा देह वापरतोय. जय शंभू शंकर असे म्हणत वेदिका बाहेर जाऊ लागली. अचानक बाहेर जाणारी तिची पावले थांबली. अस्सल कोल्हापुरी चपलांची जोड समोर दिसत होती. ती करकरीत कोल्हापुरी चप्पल तात्या साहेबांची होती. वेदिकानं ती जाडजूड चप्पल आपल्या पायात घातली आणि कर्र कर्र असा आवाज करत ती बाहेर पडली. बाहेर मिट्ट काळोख होता. त्या भयानक काळोखात वेदिका एकटीच चालली होती. सिमेंटच्या जंगलाने तिची साथ कधीच सोडली होती. आता भयानक जंगल तिच्या साथीला होतं. वेदिका मध्येच थांबत होती. कैलासनाथांनी तिच्या देहाचा ताबा घेतला होता. तिला काहीतरी मध्येच आठवत होतं. कसल्या तरी पाठ मंत्रांची उजळणी त्या अंधारात होत होती. रातकिड्यांची किरकिर सुद्धा वेदिकाच्या कोल्हापुरी चपलेच्या आवाजानं शांत झाली होती. वेदिकाने आपले विस्कटलेले केस हातात घेतले आणि त्याला पीळ मारून डोक्यावर बांधले. ती अविरत मंत्र म्हणत होती. कर्र कर्र आवाज करणारी तिची चप्पल अचानक शांत झाली. वेदिका एका जागी थांबली. जमिनीवरच्या मातीची हालचाल वाढली होती. थंड मृतदेहासारखी पडलेली झाडे अचानक हलू लागली होती. मातीतून चमकदार कण बाहेर पडत होते. ते बारीक कण साठून वेदिकाच्या हातात गोळ्या बनत होते. जमिनीच्या पोटातून माणसाच्या स्वार्थी हाताला न लागलेलं सोनं होतं ते. वेदिकाच्या हाताला लागून ते पवित्र झालं होतं. सोनं वेदिकाच्या हातात जमा होऊन आकार घेत होतं. सोन्याचे 3 गोळे तयार झाले होते, पण ती सोन्याची चमक त्याच्यात नव्हतीच. भट्टीत तापलेल्या लाल भडक लोखंडाप्रमाणे ते दिसत होतं. वेदिकाचा मंत्रोच्चार वाढला होता. तिला प्रचंड घाम आला होता. कैलासनाथ स्वामी तिच्याकडून मंत्र वदवून घेत होते, पण ते सहन करण्यासाठी वेदिकाचा देह असमर्थ होता. ती बरीच अशक्त बनली होती. ते लाल भडक अभिमंत्रित सोन्याचे गोळे थंड होत होते. वेदिकाला खळखळ झऱ्याचा आवाज येत होता. तिने झटकन जाऊन ते छोटे गोळे पाण्यात भिजवले. ती झपझप त्या अंधारात चालत होती. तिने एक नजर वर बघितलं. त्या अंधारात डोंगराच्या टोकावर लागलेली आग ती स्पष्ट बघू शकत होती. डोंगराच्या पायथ्याशी ती आली होती. तिच्या हातात ते 3 सोन्याचे गोळे होते. तिने आपली ओढणी काढली आणि तिच्या शेवटच्या टोकाला ते 3 गोळे बांधून टाकले. ती ओढणी तिने आपल्या कमरेला बांधली. हर हर महादेव अशी गर्जना त्या अंधाऱ्या रात्रीत घुमली. ती कडा चढू लागली. काळ्या दगडाच्या चिरेत हात घालून ती वर वर चढत होती. बाजूने ट्रेकिंगसाठी सोडलेले रोप हाताला लागत होते, पण वेदिका दगडांना पकडून वेगाने तो भला मोठा डोंगर चढत होती. कसलीही भीती तिच्या मनात नव्हती, कारण तिचं मन आणि देह आता कैलासनाथ स्वामींच्या अधीन होता. अगदी सहज ती तो कडा चढत होती. तिने आकाशाकडे बघितलं. कसला तरी उग्र वास तिच्या नाकात शिरला. ती वेगानं कडा चढू लागली. मध्ये एखाद दुसरा साप दिसायचा, पण वेदिकाला बघून तो आपली दिशा बदलत होता. दुसऱ्या बाजूला बल्लाळ आणि विजय वरच्या कड्यावर पोचले होते. विजय समोर उभा होता. त्या आगीच्या बाजूला 3 लोक बसली होती. तिघांनी दारू प्यायली होती. बल्लाळने विजयच्या खांद्यावर हात ठेवला. परत विजय थरथरू लागला. त्याचा एक डोळा काळा मिट्ट झाला होता. तो एका डोळ्यानंच पाहू शकत होता. दुसऱ्या डोळ्यावर बल्लाळने ताबा मिळवला होता. वरती शिखरावर मन्याभाई, त्याचा उजवा हात राजू आणि संजय असे तिघे त्या आगीजवळ दारू पीत बसले होते. मन्याभाई तडीपार गुंड होता. नुकताच त्याने एक खून केला होता. पोलीस त्याच्या शोधात होते. खून, बलात्कार अशा अनेक आरोपात गुन्हेगार असलेल्या मन्या पोलिसांच्या हिटलिस्टवर होता. म्हणूनच तो त्या उंच कड्यावर लपला होता. राजू आणि संजय जोडीला होते. त्यांचे काही खास लोक जेवण वगैरे सगळी सोय करत होते. तिघांनी फुल दारू प्यायली होती. त्यांना बघून विजय म्हणाला, आपण इथे का आलो आहोत आणि ही लोक कोण आहेत? परत तो कठोर भयानक आवाज विजयच्या तोंडून घुमला. तो बघ, तो मध्ये बसला आहे ना, तो खूप पापी आणि धूर्त दिसतोय. मी तुझ्या डोळ्यातून स्पष्ट बघू शकत आहे. तुझ्या नाकातून मला त्याच्या पापांचा दर्प येतोय. त्याचं शीर पाहिजे मला. हेच शीर माझ्या शरीराला हवंय. दया, क्षमाशीलता नसलेला क्रूर राक्षस बनायचंय मला.
असे बोलून विजयच्या खांद्यावर हात ठेवून बल्लाळ चालू लागला. ते दोघे आता मन्या गँगच्या समोर उभे होते. दारू पिताना बाटली तोंडाला लावून वर मान करताना राजूची नजर वर गेली. बिनशिराचा भयानक 8 फुटी माणूस बघून तो कोसळलाच. त्याला धडपडत असताना बघून संजयची नजर सुद्धा वर गेली. संजय सुद्धा घाबरला. थरथरत्या हाताने संजयने आपली गन काढली आणि थरथरत्या हाताने ती त्याने बल्लाळवर रोखली. ते दोघे उभे राहिले. मन्याभाई उठा असे मागे बघून ओरडत होते, पण मन्याभाई दारू पिऊन पडला होता. संजयने बल्लाळच्या देहावर गोळी झाडली, तशी ती गोळी त्याच्या शरीराच्या आर पार गेली. बल्लाळवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. बल्लाळ पुढे पुढे येऊ लागला. विजयच्या डोळ्यातून तो सर्व बघत होता. बल्लाळ ढांगा टाकत त्यांच्या जवळ गेला. त्याला जवळ बघून त्या दोघांची आधीच पॅन्ट ओली झाली होती. संजयच्या तोंडून अचानक आवाज आला, राम राम राम. तिकडे उभा असलेला विजय परत कर्णकर्कश आवाजात म्हणाला, चुकीच्या माणसाचं नाव घेतलं तुम्ही. तुमचा देव आता मी होणार आहे मी, आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही माझा अपमान केला आहे. असे म्हणत बल्लाळने त्या दोघांचा हात पकडला. त्याने त्या दोघांचा हात ताकदीने पकडला होता. त्याच्या हातावरील खवले त्यांच्या हातात घुसून रक्त काढत होते. ते दोघे जीवाच्या आकांताने किंचाळत होते. हात आवळताना जास्तीचा जोर लावल्यामुळे बल्लाळच्या शीर नसलेल्या मानेतून बारीक रक्ताचे फवारे उडत होते. त्याने त्या दोघांना घट्ट पकडलं आणि सर्व ताकदीनिशी बाजूच्या काळ्या कुट्ट दरीत फेकून दिलं. ती दरी काळा जबडा फाकून बसली होती. तिने त्या दोघांना गिळंकृत केलं. किंचाळी बारीक होत होत बंद झाली. तिकडून एक टिटव्यांचा थवा टिवटिव करीत उडून गेला. विजयने एक धारदार चाकू आणला होता. तो त्याने बल्लाळच्या हातात ठेवला. बल्लाळ विजयच्या एका डोळ्यानं बघू शकत होता. तो मन्याजवळ पोचला. मन्या नशेत झोपला होता. बल्लाळ त्या चाकूच्या टोकानं मन्याभोवती एक आकृती काढत होता. त्याने झोपलेल्या मन्याभोवती एक चांदणी काढली होती. बाजूला कसले तरी मंत्र लिहिले होते. विजयच्या तोंडून बल्लाळ कसले तरी मंत्र म्हणत होता. बाजूला असलेल्या आगीने पेट्रोल ओतल्यागत पेटायला सुरुवात केली. मंत्र जोरात सुरू होते. अचानक मन्या उठून बसला. त्याचे डोळे बंद होते. बल्लाळचा बळी तयार होता. बल्लाळ मन्याच्या मागे गेला आणि त्याने मन्याच्या गळ्यावर चाकू फिरवायला सुरुवात केली. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. संमोहित मन्याच्या तोंडावर कुठल्याही वेदनेचे भाव नव्हते. उलट तो स्मितहास्य करत होता. काही वेळातच मन्याचं शीर धडापासून वेगळं झालं. त्याचं शरीर खाली कोसळलं. बल्लाळनं ते मुंडकं आपल्या मानेवर लावलं. विजयच्या तोंडून तो मंत्र म्हणत होता. अचानक बल्लाळच्या मानेवर असलेल्या डोक्यातील मन्याच्या डोळ्यांची हालचाल होऊ लागली. त्याचे डोळे लाल भडक झाले होते. तो हसू लागला. बल्लाळला आपलं शीर मिळालं होतं. तो आकाशाकडे बघून हसू लागला. मी परत आलोय. ह्या जगात परत काळी ताकद मी आणीन आणि सगळं जग सैतानाच्या अधीन असेल. बल्लाळ सैतानाचा मुलगा असे म्हणत बल्लाळने आपल्या हाताकडे बघितलं. ते भयानक विद्रूप दिसत होते. त्याने रक्ताच्या थारोळ्या पडलेला बिनशिराचा मन्याचा मृतदेह बघितला. त्याने झटकन त्याचा हात पकडला आणि डोळे बंद करून तो पुन्हा मंत्र म्हणू लागला. अचानक मन्याच्या अंगावरचे सगळे चामडे उतरून बल्लाळच्या विद्रूप शरीरावर चिकटत होतं. तो आता मानवी रूपात प्रवेश करायला तयार होता. सगळे चामडे आता बल्लाळच्या अंगावर चढत होतं. काही क्षणातच मन्याच्या शरीराचा फक्त सांगाडा खाली उरला होता. बल्लाळ उभा राहिला. त्याने आपल्या हाताकडे बघितलं. तो आता मानवी देहात होता. विजय जवळ होताच त्याने बल्लाळला प्रणाम केला. बल्लाळच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. अचानक कसला तरी आवाज बल्लाळला आला. मगापासून होत असलेले तांडव शांत झाले होते. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. अचानक त्या वातावरणात सुगंध दरवळू लागला. बल्लाळ चपापला. त्याच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव बघून विजयला आश्चर्य वाटलं. मालक, काय झालं? घाबरला का आहात तुम्ही? विजयने विचारलं. काही नाही विजय, तोच वास परत येतोय. मला चीड येतेय त्याची, बल्लाळ म्हणाला. त्या भयान वातावरणात अचानक थंडावा जाणवू लागला. कर्र कर्र असा आवाज येत होता. ह्या आवाजानं बल्लाळच्या हृदयाचे ठोके वाढत होते.
विजय मात्र त्या अंधारात नक्की काय होतंय हे शोधण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्या अंधारातून धूर येऊ लागला. विजयला काहीच दिसत नव्हतं आणि अचानक एक घामाघूम झालेली कोल्हापुरी पायताण घातलेली मुलगी येताना त्याला दिसली. विजयला काय चाललंय काहीच कळत नव्हतं. आगीने सगळा प्रदेश उजळला होता. ती मुलगी जिथून आली होती तिकडे दरी होती. ही मुलगी कडा चढून वर आली असे अनेक प्रश्न विजयच्या मनात होते. बल्लाळच्या समोर वेदिका होती, पण बल्लाळला मात्र समोर कैलासनाथ स्वामी दिसत होते. ते दोघे आता परत 300 वर्षांनी समोरासमोर आले होते. 300 वर्षांपूर्वी इथेच पायथ्याखाली कैलासनाथ आणि बल्लाळमध्ये युद्ध झालं होतं. पण त्यावेळेच्या मानाने आता कैलासनाथ स्वामींचं तेज बल्लाळला कमी दिसत होतं. काहीतरी कमी होती त्यांच्यात. त्यांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास नव्हता. जिचे तेज दैत्यांना त्रास द्यायचे ती त्यांच्या गळ्यातली दिव्य रुद्राक्ष माळ सुद्धा दिसत नव्हती. पण मंत्रशक्तीवर प्रभुत्व असलेल्या कैलासनाथ स्वामींना बल्लाळ चांगलाच ओळखून होता. ज्यामुळे बल्लाळ मृत झाला होता तेच अस्त्र त्यांच्या हातात होतं. त्यांच्या हातात तीच आग आणि तेच 3 सोनेरी गोळे दिसत होते. ते त्यांच्या हातातच एकमेकाभोवती परिक्रमा करत होते. कैलासनाथ आपला एक पाय तालात हळूहळू जमिनीवर आपटत होते. खाली पडलेला मन्याभाईचा धड नसलेला हाडांचा सांगाडा बघून कैलासनाथ म्हणाले, तू परत आलास तर भविष्यवाणी खरी होती. तू परत येणार म्हणून तर तुझं शिर तिकडे आहे पर्वतावर. आठवतंय का? इथेच भस्म केलं होतं तुला. देव पण कशी परीक्षा घेतो. आता परत तुझी राख करायची संधी दिलीये त्याने. ह्यावेळी तुझी राख सुद्धा हाताला लागू देणार नाही मी. ह्या वाक्यावर बल्लाळ हसला. अरे साधू, जरा बघ स्वतःकडे. जरा नजर टाक आजूबाजूला. पाप केवढं वाढलंय. मला ताकद मिळतेय आणि तुझी कमी होतीये. कारण प्रार्थना करणारे इथे कोणीच नाहीये. तुझ्या त्या देवाने तुला मरायला पाठवलं इथं. तुझं पोट फाडून तुझ्या रक्तानं होम घालतो बघ इथे. इथे आता मीच शक्तिमान आहे, बल्लाळ म्हणाला. कैलासनाथांच्या हातातील परिक्रमा करणारे सोन्याचे गोळे अचानक थंड झाले. बल्लाळ पुढचे जाणून होता. तो दिव्य गोळा आपल्या शरीरातून आरपार होईल हे त्याला माहीत होतं. बल्लाळ सावध होता. आता अतिहुशारी न दाखवता तो संयमानं लढायला तयार होता. त्यानं विजयला हाक मारली तसा विजय समोर आला. त्याने विजयला आपल्या पुढे उभे केले. वेदिकाच्या शरीरातील कैलासनाथ चिडले. त्यांनी त्या गोळ्यातील एक गोळा आपल्या उजव्या हातात घेतला आणि म्हणाले, ए पोरा, बाजूला हो. मला तुला मारायचं नाही. बाजूला हो. हे वाक्य ऐकून विजय गोंधळात पडला. इतक्यात बल्लाळ त्याच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बडबडू लागला. त्या मंत्रांनी विजयचं अंग थरथरत होतं. त्याचं अर्ध शरीर बल्लाळने काबीज केलं होतं. पण आता त्याचे दोन्ही डोळे काळे मिट्ट दिसत होते. जा आणि मार त्याला. हा सैतानाचा आदेश आहे, बल्लाळ म्हणाला. तसा विजय एखाद्या यंत्र मानवाप्रमाणे हालचाल करू लागला. त्याने तो सुरा उचलला. त्याला मन्याचे रक्त लागले होते. तो सुरा घेऊन तो कैलासनाथांजवळ जाऊ लागला. कैलासनाथ सावध झाले. त्यांना विजयला ठार करायचं नव्हतं. ते मंत्र जोरजोरात उच्चारून विजयला बल्लाळच्या काळ्या दुनियेतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करू लागले. विजय वेदिकावर सुरा चालवू लागला. पण तिच्या अंगातील कैलासनाथ हे एक योद्धे होते. सगळ्या शस्त्रविद्येत पारंगत होते. त्यांनी कित्येक योद्ध्यांना तयार केलं होतं. ते प्रत्येक वेळी विजयचा वार चुकवत होते. त्यांचे मंत्रोच्चार चालू होते. अचानक विजयचे डोळे पूर्ववत झाले. तो अनोळख्यासारखा इकडे तिकडे बघू लागला. तो खाली कोसळला. विजयला घाम फुटला होता. त्याला काहीच समजत नव्हतं. समोर पडलेला सांगाडा बघून तो अजूनच घाबरला. घाबरू नकोस बाळ. तू ह्या काळ्या जादूच्या तावडीत होतास. आता तू बरा आहेस. दूर हो त्या सैतानाच्या जवळून. ये माझ्या मागे उभा राहा. मी तुला काहीही होऊ देणार नाही. एका मुलीच्या तोंडून तो करारी पुरुषी आवाज ऐकून विजय अजूनच घाबरला. तो खाली बसला. कधी बल्लाळांकडे तर कधी वेदिकाकडे तो बघत होता. पण मन्याचे कातडे जादुई ताकदीने ओढून पांघरणाऱ्या बल्लाळापेक्षा वेदिकाच्या शरीरातील कैलासनाथांची वाणी त्याला धीराची वाटत होती. कैलासनाथांचा हात पुढे होता. त्याला पकडून विजय उभा राहिला.
कैलासनाथ त्याच्या डोळ्यांकडे बघत होते. इतक्यात एक जोराचा आवाज आला. बल्लाळच्या तोंडून एक भयानक कर्णकर्कश ओरडणं सुरू झालं. कैलासनाथ मान तिरपी करून बघू लागले. अचानक काहीतरी ओलसर त्यांच्या खांद्यावर जाणवू लागलं. त्यांनी बघितलं, विजयने निम्मा सुरा वेदिकाच्या खांद्यात खुपसला होता. वेदिकाच्या शरीरातील कैलासनाथ चिडले. त्यांनी विजयला जोराचा धक्का मारला. विजय खाली कोसळला. त्याच्या काळ्या मिट्ट डोळ्यांनी तो कैलासनाथांकडे बघत होता. 2 मोठे सुळे त्याच्या ओठातून बाहेर आलेले दिसत होते. तो उभा राहून एखाद्या जनावराप्रमाणे ओरडू लागला. एक आघात सरळ वेदिकाच्या पोटात झाला. तसे ते दोघे खाली कोसळले. विजय लाळ गाळत खाली पडलेल्या वेदिकाला चावण्याचा प्रयत्न करत होता. वेदिकाच्या अंगातील कैलासनाथ त्याचा विरोध करत होते. त्यांची महत्वाची गोष्ट त्यांच्याजवळ नव्हती, त्यामुळे त्यांना जास्त प्रतिकार करावा लागत होता. विजयने वेदिकाच्या खांद्यात घुसलेला सुरा पकडून अजून आत दाबण्याचा प्रयत्न केला. कैलासनाथांनी आपली सगळी शक्ती लावली. त्यांनी विजयचा गळा जोरात आवळला. त्याला वेदिकाच्या शरीरापासून ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. विजयच्या हिंस्र जबड्यातून पडणारी लाळ वेदिकाच्या तोंडावर उडत होती. त्याच्या त्या भयान किंचाळीने जंगलातील हिंस्र प्राणी सुद्धा कुठेतरी लपून बसले होते. वेदिकाच्या डाव्या हातातील सोन्याचे दिव्य गोळे खाली पडले होते. डाव्या हातात हिंस्र विजयचा गळा आणि उजव्या हातात त्यांनी एक सोन्याचा गोळा पकडला होता. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसा तो गोळा तापून लाल झाला. तिकडे बल्लाळ आकाशाकडे बघत तिथल्या हवेत असलेले पाप आणि नकारात्मकता आपल्या शरीरात ओढून घेऊन आपली ताकद वाढवून घेत होता. वेदिकाने विजयच्या डोळ्यात बघितलं आणि सर्व ताकदीने त्याला दूर ढकललं. विजय परत तिच्यावर झडप घालण्यासाठी तयार होत होता. इतक्यात वेदिकाने वाऱ्याच्या वेगाने तो दिव्य सोन्याचा गोळा फेकला. तसा तो सरळ विजयच्या डोक्यावर जाऊन आदळला. एक जोराचा स्फोट झाला. विजयच्या डोक्याच्या चिंध्या उडाल्या. झटपट त्याचं शरीर खाली पडून थंड झालं. वेदिकाला घाम आला होता. झटापटीत बाजूच्या मातीने आपला रंग तिच्या शरीरावर सोडला होता. तिने परत मंत्र म्हणायला सुरुवात केली. तो पुरुषी आवाज परत घुमला. तसा एक गोळा उडत तिच्या हातात आला. कुत्र तर मेलं, आता मालकाची बारी. विजयचे धड खाली पडलं होतं. बल्लाळने आपला तीक्ष्ण हात मृत विजयच्या पोटात खुपसला. कैलासनाथ बघत होते. हे काहीतरी नवीन वाटत होतं. बल्लाळने हात बाहेर काढला. त्यात ओंजळभर रक्त होतं. ते रक्त त्याच्या मंत्रोच्चारामुळे सळसळून काळं झालं होतं. कैलासनाथांनी पुढचा धोका ओळखला आणि सर्व शक्तीने तो दिव्य गोळा बल्लाळच्या दिशेने फेकला. तिकडून बल्लाळने ते विषारी रक्त वेदिका अर्थात कैलासनाथांच्या दिशेनं फेकलं. बल्लाळची ताकद वाढली होती. तो एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुटलेला गोळा त्याच्या छातीवर लागला आणि जोराचा स्फोट झाला. तिकडे ते विषारी रक्त वेदिकाच्या अंगावर पडलं. तसं तिचं शरीर जळू लागलं होतं. बल्लाळ खाली कोसळला. तो जखमी झाला होता. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत तो उठून उभा राहिला. वेदिकाचं अंग जळू लागलं होतं. तिच्या आत असलेल्या कैलासनाथांना त्रास होऊ लागला. ही नवीन भयानक काळी ताकद बल्लाळने आत्मसात केली होती. पण तिचा प्रतिकार करणे कैलासनाथांना शक्य झालं नाही. त्यांचा आत्मा वेदिकाच्या शरीरातून बाहेर पडला. वेदिकाच्या देहाला अजून त्रास देणे त्यांना पटले नाही. कैलासनाथांचा आत्मा बाहेर पडताच तिच्या अंगाची होणारी आग आता शांत झाली. ती आता एक सामान्य मुलगी झाली होती. वेदिका जोरात किंचाळू लागली. विजयचा चाकू अजूनही तिच्या खांद्यात होता. प्रचंड वेदनेने ती तळमळत होती. बल्लाळ स्वतःला सावरत होता. अचानक मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने तो आश्चर्यचकित झाला. वेदिका तळमळत होती. बल्लाळ तिच्याकडे बघून हसू लागला. तसे दोघांनीही दुसऱ्याच्या शरीराचा आधार घेतला होता. पण कैलासनाथांनी वेदिकाची साथ सोडली होती. त्यामुळे ती आता एक सामान्य मुलगी होती. बल्लाळ तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, साधी पोरगी आहेस तर तू. वेदिकाच्या शरीरात जोपर्यंत कैलासनाथ होते तोपर्यंत बल्लाळ फक्त कैलासनाथ स्वामींनाच बघू शकत होता. बल्लाळच्या काळ्या जादूच्या विषारी रक्ताने एका दैवी शक्तीच्या शरीराची लाही लाही होत होती. त्यामुळे वेदिकाला त्रास नको म्हणून कैलासनाथांनी तिचा देह सोडला होता. त्रास तर कैलासनाथांच्या आत्म्याला होत होता.
आणि आता मानव रूपात असलेल्या वेदिकाच्या खांद्यात चाकू घुसल्याने ती सुद्धा तडफडत होती. पण समोर काय चालू आहे आणि समोरचा सामान्य माणूस एका काळ्या जादूचा सेवक दैत्य आहे हे तिला कळून चुकलं होतं. कैलासनाथ अनेक विद्या तंत्रमंत्र यामध्ये पारंगत होते आणि त्यांच्या हातात ते शस्त्र असलं की युद्धभूमीवर रक्ताचे पाट व्हायचे. कैलासनाथांनी वेदिकाच्या शरीरातून बाहेर पडताना काही स्मृती तिच्या डोक्यात ठेवल्या होत्या. समोर काय काय चालू आहे ही स्मृती तिच्या डोक्यात होती. बल्लाळच्या आणि कैलासनाथांच्या काही स्मृती वेदिकाच्या डोक्यात होत्या. तिकडे एका सामान्य मुलीने आपल्या सेवकाला ठार केलं हा राग बल्लाळच्या मनात होता. तो लांब ढांगा टाकत वेदिकाजवळ पोचला. त्याने तिचे केस धरून तिला उभं केलं. तिकडे ते विजयचं काळं अभिमंत्रित रक्त कैलासनाथ स्वामींच्या आत्म्याला त्रास देत होतं. त्यांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत होतं. खालून एक जबरी काळ्या डांबरासारख्या पदार्थाचा विळखा कैलासनाथांच्या आत्म्याला बसत होता. ते अशक्त झाले होते. त्यांना हलता सुद्धा येत नव्हतं. बल्लाळने वेदिकाला पकडलं होतं. धापा टाकणाऱ्या कैलासनाथांच्या बंदिस्त आत्म्यातून आवाज आला, सोड सोड त्या पोरीला, निष्पाप आहे ती. हे ऐकून बल्लाळ हसला आणि म्हणाला, स्वामी, ह्या निष्पाप लोकांचा बळी हीच माझी ताकद आहे. ह्यांचे भय हीच माझी ताकद. आधी या निष्पाप मुलीला बघतो आणि मग तुला. खूप हिशोब बाकी आहेत स्वामी तुझ्याकडून. तुला कैद करून अजून त्रास देणार आहे मी. बल्लाळची मान फिरली. तो वेदिकाकडे बघू लागला. बल्लाळची एक नजर वेदिकावर पडली आणि त्याचे क्रूर हसू गायब झाले. त्याचे लाल भडक डोळे बघून लोक थरथर कापत होते. त्याच्या चरणाशी प्राणांची भीक मागत होते. पण वेदिका त्याच्याकडे रागाने बघत होती. ही नजर बल्लाळला सहन होत नव्हती. त्याने आपले दात विचकवले आणि म्हणाला, ठार मारणार आहे मी तुला. तुला घाबरावं लागेल. भीक माग आयुष्याची. तू एक सामान्य पोरगी आहेस. बल्लाळची जोरदार चपराक वेदिकाच्या गालावर बसली. प्रहार इतका जोरदार होता की ती खाली कोसळली. पण तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता. आपल्या तोंडात आलेलं रक्त थुंकून ती परत लडखडत बल्लाळसमोर उभी राहिली. बल्लाळ खूप चिडला होता. मंत्र तंत्र माहीत असणारे कैलासनाथ त्याच्या अधीन होते. पण ही साधी पोरगी त्याला आव्हान देत होती. बल्लाळ वेदिकाच्या जवळ गेला. त्यानं एक नजर तिच्याकडे रागानं बघितलं आणि वेदिका त्याच्या त्या रागीट चेहऱ्यावर थुंकली. तसा बल्लाळ चिडला आणि त्याने वेदिकाला आपल्या प्रचंड ताकदीने भिरकावून दिलं. ती त्या काळ्या दरीत दिसेनाशी झाली. मूर्ख मुलगी, कामाला आली असती. माझ्या पोरीप्रमाणे सांभाळून भयानक विश्वविजेती जादूगार बनवली असती तिला, असे बोलून आणि नकारार्थी मान डुलवत बल्लाळ कैलासनाथांच्या बंदिस्त आत्म्याजवळ आला. त्यांची हालत बघून हसू लागला. कसा आलास, का आलास, काहीच माहीत नाही. मरायचं तर तुला माझ्याकडून होतं, पण तू नाही तो तेरा आत्मा सही. बघ तिकडे, हे यांत्रिक जग आणि भावनाहीन लोक. ह्या जगात आता तुझ्यासारख्यांची गरज नाहीये. आता आम्ही राज्य करू इथे, असे बोलून बल्लाळने परत मंत्रोच्चार सुरू केले. तो काळा विळखा वाढत होता. त्यात कैलासनाथ कायमचे नष्ट होणार होते. त्यांचं धड तर कधीच त्या काळ्या शक्तीत सामावलं होतं. पक्षी ओरडत होते. त्यांच्या वस्तीवर जणू कुण्या परक्याचं आक्रमण झालं होतं. त्यांनी घाबरून आपली जागा सोडली आणि उंच उडाले. दरीतल्या एका झाडाच्या फांदीला वेदिकानं पकडलं होतं. हा कैलासनाथांचा प्रभाव होता. हार मानणे तिलाही मान्य नव्हतं. थोड्या अंतरावर सुरू असलेला भेसूर मंत्रोच्चार तिला स्पष्ट ऐकू येत होता. तिचा खांदा जखमी होता, तरी ती झाडांचा आणि दगडांचा आधार घेत वर चढू लागली. खांद्यात घुसलेला चाकू काढला तर रक्तप्रवाह वाढेल म्हणून तो तसाच तिच्या खांद्यात होता. पूर्ण ताकदीने तिने तो मोठा दगड पार केला. त्या काळ्या विद्येने कैलासनाथ यांना निम्म गिळंकृत केलं होतं. अचानक कैलासनाथांना एक मंत्र आठवला. शिवशंकराचा आवडता मंत्र. कुठलाही सैतान त्यापुढे टिकूच शकत नव्हता. त्या मंत्राला मर्यादा होती. बहुतेक कठीण प्रसंगी कैलासनाथांनी तो मंत्र वापरला होता. आता फक्त शेवटच्या वेळीच हा मंत्र काम करणार होता आणि ही तीच वेळ होती. कैलासनाथांनी डोळे बंद केले आणि शेवटचा उपाय म्हणून तो मंत्र म्हणू लागले.
ह्या पापी जगात तो मंत्र काम करेल की नाही ह्याबद्दल त्यांना शंका होती. दोन्हीकडून मंत्रोच्चार सुरू झाले. कैलासनाथ मन एकाग्र करून मंत्र म्हणत होते, तर बल्लाळ सुडाला पेटला होता. अचानक या नवीन शिवमंत्राचा त्रास बल्लाळला होऊ लागला. त्याचे डोळे विस्फारू लागले. तो काहीसा किंचाळू लागला. कैलासनाथांचे स्थिर मन आणि ते दिव्य मंत्र त्याला बेचैन करत होते. बल्लाळच्या अंगावरील मांस झडू लागलं. तो भयाण आवाजात ओरडत होता. तो विजयच्या मृतदेहाजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने परत त्याच्या फाटलेल्या पोटात हात घातला. ओंजळभर रक्त बल्लाळच्या हातात होतं. तो परत ते भयाण मंत्र पुटपुटू लागला. ओंजळीतलं रक्त काळं झालं होतं. परत ते विष शिंपडून कैलासनाथांचा अंत करायच्या विचारात तो होता. आता त्या काळ्या रक्ताची काळी जादू कैलासनाथांच्या आत्म्याला जाळून टाकायच्या तयारीत होती. कैलासनाथांचे डोळे बंद होते. त्यांच्या तोंडून अविरत मंत्र सुरू होते. इतक्यात एक आवाज घुमला. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. दुसऱ्या कोपऱ्याला वेदिका उभी होती. कैलासनाथांनी अत्यंत चतुराईने आपल्या स्मृतीबरोबर काही मंत्र सुद्धा वेदिकाच्या डोक्यात भरवले होते. ती आता कैलासनाथांची शिष्य होती. वेदिकाचे ओठ हलू लागले. बाजूच्या मातीत हालचाल सुरू झाली. मागच्या झटापटीत मातीत विरून गेलेला सोन्याचा गोळा अचानक बाहेर येऊन तापू लागला. वेदिकाचा मंत्रोच्चार सुरू झाला. ती त्या गोळ्याला जिवंत करत होती. हवेत तरंगत तो सोन्याचा गोळा वेगानं फिरत होता. त्या वेगाने आजूबाजूचा पालापाचोळा हवेत उडू लागला. तो गोळा लाल भडक झाला. वाफा निघू लागल्या. आत्मारूपी कैलासनाथांचा आणि वेदिकाचा अखंड मंत्रोच्चार सुरू होता. बल्लाळ गोंधळला होता. त्याला काहीच समजेना की कोणावर हल्ला करावा. कैलासनाथांचे मंत्र त्याला त्रास देत होते. बल्लाळचे हातपाय काम करेनासे झाले. तो तडफडू लागला. तिकडे त्या सोन्याच्या गोळ्याला मालकाचा हात हवा होता. वेदिकाने डोळे बंद केले तसा तो गरम लाल भडक गोळा तिच्या हातात आला. ती शेवटी सामान्य मुलगीच होती. ती दिव्य ऊर्जा तिला सहन होत नव्हती. तिचा हात भाजला होता, जळून काळा पडला होता. तरी तिने एक नजर कैलासनाथांच्याकडे बघितलं आणि सर्व ताकदीने तो गोळा बल्लाळच्या दिशेनं भिरकावला. आधीच कैलासनाथांच्या मंत्रांनी अशक्त झालेला बल्लाळ तो गोळा त्याच्या छातीवर आपटला आणि जोराचा स्फोट झाला. त्या डोंगरावरचा कण कण हादरला. बल्लाळ कुठेच दिसत नव्हता. त्या सोन्याच्या तप्त गोळ्याने तो राख होऊन पडला होता. वेदिकाला सुद्धा ती शक्ती सहन झाली नाही. ती सुद्धा बेशुद्ध होऊन खाली कोसळली. बल्लाळची राख झाल्यानं कैलासनाथांच्या भोवती गुंडाळलेला काळा पाश नष्ट झाला. त्यांनी लगेच परत वेदिकाच्या शरीरात प्रवेश केला. वेदिकाने डोळे उघडले. आपल्या हाताकडे बघितले. हात पूर्ण जळाला होता. वेदिकाच्या अंगातील कैलासनाथांनी समोर बघितलं. बल्लाळची राख पडली होती. त्यांना चिताभस्म मिळालं होतं. चिताभस्माचे महत्त्व साधू लोक चांगले ओळखून असतात. त्यांनी आधी वेदिकाच्या खांद्यातला चाकू बाहेर काढला आणि त्या जखमेवर चिताभस्म लावलं. वेदिका आपल्या पूर्ण अंगाला चिताभस्म लावत होती. सूर्य उगवणार होता. वेदिका ध्यान मुद्रेत बसली. काही वेळ कैलासनाथांनी देवाची विनवणी केली. काही वेळ ध्यान केलं. सूर्य उगवून माथ्यावर आला होता. वेदिकानं डोळे उघडले. ती शुभ्र वस्त्रात होती. मंत्र साधनेच्या प्रभावाने कैलासनाथांनी वेदिकाला बरं केलं होतं. ती अजून तेजस्वी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं होतं. ती चालू लागली. कडा उतरू लागली. जवळपास 3 वाजले होते. कैलासनाथांच्या मंत्र प्रभावाने तिच्या घरातील सगळे अजूनही चिर निद्रेत होते. कैलासनाथांनी एक टिचकी वाजवली. एक जयघोष केला. जय शंभू शंकर. तसे घरातले सगळे जागे झाले. वेदिकाला एक जोराचा धक्का बसला आणि ती सोफ्यावर कोसळली. ती सामान्य झाली होती. एक पांढरा धूर तिच्या शरीरातून येऊ लागला. वेदिकाच्या शरीरातील कैलासनाथ स्वामी सुद्धा गायब झाले. आकाशात उंच तरंगत जाणारा त्यांचा आत्मा वेदिका प्रत्यक्ष पाहू शकत होती. तिने हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांनीही तिला आशीर्वाद दिला. अरे बापरे, दुपारचे 4 वाजले. वेदिकाची आई ओरडली. तसे तिचे वडील सुद्धा डोळे चोळत बसले होते. वेदिका हसली. हे हसू कित्येक दिवसांनी तिच्या घरचे बघत होते.
ती आधीपेक्षा अजून सुंदर आणि तेजस्वी दिसत होती. तिच्या डोळ्यांचा बदललेला रंग असा कसा झाला हे विचारायचे तिचे आईवडील तिचा आनंदी चेहरा बघून विसरूनच गेले. बघ ना आई, इतकं झोपतं का कोण? वेदिका हसत हसत बोलू लागली. आपली हसरी मुलगी बघून तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडू लागली. तिचे डोळे पुसत ती आईला म्हणाली, ऐक ना आई, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? आई काही बोलणार इतक्यात विश्वासराव बोलले, बोल बाळ, काय हवंय तुला, बोल. त्यांच्याकडे बघत वेदिका म्हणाली, मला परत वैष्णोदेवी दर्शन करायचंय, लवकरात लवकर. माझी ही इच्छा पूर्ण करा. वेदिका सामान्य झालेले बघून सगळे आनंदात होते. दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला निघाले. सकाळीच वेदिका आपल्या आजोबांची कोल्हापुरी चप्पल घालून बसली होती. तात्यासाहेब चपापले. अचानक पोरीला कोल्हापुरी चप्पल का आवडू लागली? त्यांच्या मनात विचार आला. काही दिवसांनी ते वैष्णोदेवी इथे पोचले. विधिवत दर्शन झालं. रात्र झाली. जेवण वगैरे करून सगळे हॉटेलमध्ये झोपी गेले. मात्र वेदिकाला झोप लागत नव्हती. सगळे झोपल्याची खात्री करून तिने आपल्या पायात पायताण चढवलं आणि दरवाजा लावून ती बाहेर पडली. बाहेर कडाक्याची थंडी होती. रस्त्यावर चीट पाखरू सुद्धा नव्हतं. वेदिका त्या रस्त्यावर आली. ती दरीत उतरू लागली. ह्यावेळी मात्र तिच्या मनात जराही भीती नव्हती. ती त्या गुहेजवळ आली जिथून ह्या सर्वाला सुरुवात झाली होती. बाहेर बर्फ पडत होतं. समाधीजवळ कोणीही नव्हतं. तिथे एक समई तेवत ठेवली होती. आधी तर वेदिकाने कैलासनाथांच्या समाधीला गुडघे टेकून नमस्कार केला आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी मागितली. तिने परत नमस्कार केला आणि ती ध्यानमुद्रेत बसली. काही तास गेले. तशी एक थंड हवेची झुळूक त्या गुहेत आली. वेदिकाचे केस हलकेच उडत होते. तिच्या कानात कुणीतरी काहीतरी पुटपुटत होतं. तिच्या कपाळावर एक तेज चक्र बनलं. कसल्या तरी पुरातन मंत्र विद्या तिला आत्मसात होत होत्या. त्या गुहेत सगळीकडे प्रकाश पसरला होता. पूर्ण रात्र वेदिका ध्यानस्थ होती आणि त्या गुहेत असणाऱ्या वेगवेगळ्या मंत्रविद्या तिला आत्मसात होत होत्या. पहाट झाली. कोवळी किरणे गुहेत पसरली. वेदिकाने डोळे उघडले. तिने परत कैलासनाथांच्या समाधीला प्रणाम केला. कसल्या तरी तेजाने तिचे डोळे दिपू लागले. त्या समाधीवर एक रुद्राक्ष माळ होती. तिचे तेज हिऱ्यापेक्षाही जास्त वाटत होते. तिने ती माळ उचलली. तसा त्या गुहेत आवाज घुमला, बाळ वेदिका, ह्या गुहेतच मी अनेक वर्षे शिवाची आराधना केली होती. अनेक मंत्रविद्यात पारंगत झालो. ही माझी रुद्राक्ष माळ तुझ्याजवळ ठेव. अनेक ऊर्जांचा स्रोत आहे तो. मोठ्या मेहनतीने मी ही माळ मिळवली होती. प्रत्यक्ष देवदूतांनी ती माझ्या गळ्यात घातली. पंचमहाभूतांचा स्रोत आहे हा. 300 वर्षे झाली हिला वारस नव्हता, पण तुझी निवड ह्या शक्तीने स्वतः केली आहे. त्या बल्लाळप्रमाणे अजून वाईट शक्ती ह्या जगात डोकं वर काढतील. त्यांना रोखायचं काम तू कर. हेच तुझं प्रायश्चित्त आहे. देव तुझ्या पाठीशी आहे. आवाज बंद झाला. तशी वेदिकाने ती माळ आपल्या हातात पकडली. त्यातला एक रुद्राक्ष तिच्या शरीरात प्रवेश करू लागला. बघता बघता ती दिव्य माळ तिच्या हातात अदृश्य झाली. कैलास बाबा, तुम्ही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी नक्की पार पाडेन. मी वचन देते. जय शंभू शंकर. एवढे बोलून ती बाहेर आली. ती आपल्या खोलीत आली. तिची आई नुकतीच उठली होती. वेदिका तिच्या जवळ जाऊन बसली. तिची आई सुमित्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. अचानक तिचा हात थांबला. काय ग वेदिका, हा मानेवर टॅटू कधी काढलास तू? तिची आई म्हणाली. तसे वेदिका चपापली. ती समोरच्या मोठ्या आरशाजवळ गेली. तिच्या मानेवर ओम चिन्हाचे टॅटू होते. ती हसली. काही नाही गाई, कालच मिळालं मला हे. एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली होती. ह्या योद्ध्यांच्या जगात तिचा नुकताच प्रवेश झाला होता आणि ओम ह्या शुभचिन्हाने तिचे स्वागत झालं होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.